सोलापूर हे खेड भाजपाचे आमदार सुभाष देशमुख यांनी एका कार्यक्रमात केले वक्तव्य। भाजपाचे आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख हे दोघेही एकाच मंचावर असले तरी एकमेकांबद्दल जाहीरपणे बोलल्याचे सोलापूरकरांनी अनुभवले नाही। परंतु बिल्डर्स असोसिएशनच्या कार्यक्रमात सुभाष बापूंच्या खेड या शब्दांमुळे दोघांमधील संवाद खुलेपणाने सुरू झाल्याचे पाहायला मिळाले। बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने मशिनरी एक्स्पोचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, आमदार सचिन कल्याण शेट्टी उपस्थित होते। सोलापूर शहराचा विकास झाला पाहिजे। सोलापूर शहर हे मोठं खेड आहे, याला आणखी कसं मोठं करता येईल, राज्यात नावलौकिक कसा वाढवता येईल या दृष्टीने काम आवश्यक असल्याचे आमदार सुभाष देशमुख म्हणाले। आमदार विजयकुमार देशमुख यांनी सुभाष देशमुख यांच्या खेड शब्दावर आक्षेप घेतला। बापू सोलापूरला खेड का म्हणाले हे मला कळलं नाही। एकेकाळी सोलापुरात सोन्याचा धूर निघत होता। येथील चादरीचे कारखाने प्रसिद्ध आहेत। आपल्या गावाला गतवैभव लाभावे अशी सर्वांची इच्छा आहे। जिल्ह्यात आता राष्ट्रीय महामार्गाचे जाळे तयार झाले आहे, असे आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले। पहा नेमकं प्रकरण काय आहे। गतवैभव लाभावे अशी सर्वांची इच्छा आहे। जिल्ह्यात आता राष्ट्रीय महामार्गाचे जाळे तयार झाले आहे, असेही विजयकुमारांनी सांगितले। दरम्यान दोन देशमुखांच्या या वक्तव्यावरून शहरातील राजकीय रान पेटले। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना, ठाकरे गट, शिंदे गटाच्या आमच्यातलं सर्वात आम्ही पश्चिम महाराष्ट्रात आहोत, पण आम्हाला हवाई जास्त मराठवाड्याची, कारण आमच्याकडे सतत दुष्काळ भाग आहे। फक्त पश्चिम महाराष्ट्र आहेत म्हणून आमच्याकडे पाऊस खूप आहे, पाऊस खूप असतो, पावसाळी वातावरण असतं अशी बात नाही। आमच्याकडे मराठवाड्याचा जास्त असर आहे, म्हणजे दुष्काळी जिल्हा आहे आमचा। आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जरा रेड्डी साहेबांना सांगितलं तर सोलापूर जिल्हा हे पालक घेतील आणि विशेष काहीतरी BIचं सुद्धा BIच्या तर्फे सोशल वर्क म्हणून, एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक खेड, मोठं खेड हे कसं मोठं करता येईल, अधिक मोठं करता येईल आणि राज्यभरामध्ये आमचं सोलापूरचं नाव कसं करता येईल। देशमुख साहेब, आपण देशमुख म्हणून तर करू आपण जरा मला माझ्या शब्दाला तुम्ही तेवढी तर किंमत द्यावी अशी आपल्याला विनंती करतो। परत एकदा बिल्डर असोसिएशनचं आम्हाला ह्या मागा प्रणित त्याला तेच म्हणलं, इथं स्टेजवरती अजून एक मागे देशमुख आहे, दोन देशमुख आहेत। देशमुखाची मेजॉरिटी आहे आणि देशमुखांनी मागणी केलेली आहे, बहुमतानं मागणी केलेली आहे आणि मंजूर करणारा देशमुख आहे। त्याच्यामुळे मला खात्री आहे सोलापूर जिल्हा पालकत्व घेते। मी परत एकदा BIनी मला एक जुना सदस्य म्हणून मला इथे मान सन्मान दिला, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार। तुमच्या सर्व कार्याला, तुमच्या मनातल्या स्वप्नाला आम्ही तिघही लोकप्रतिनिधी जे अपेक्षित आहे ते तुमच्या पाठीशी राहून खंबीरपणे उभा राहू एवढं शब्द देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।